दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेतील पथक व युनिट यांना अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड व डॉक्टर विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी अधिकारी तसंच अंमलदार यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अवैध धंद्यांवर तसंच वाहतुकीवर छापा टाकून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केलं। त्याप्रमाणे दिनांक 2/3/2025 रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी तसंच अंमलदार हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस फौजदार महेश खांडे तसंच पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर MH13Y0742 या कंटेनरमध्ये अवैधरित्या मालाची वाहतूक होत आहे। अशी माहिती मिळाल्यानं पोलीस उपनिरीक्षक गोसावी, सहाय्यक पोलीस फौजदार खांडे, पोलीस हवालदार लोखंडे, पोलीस हवालदार बनकर, गडदे, पोलीस नाईक कोकणे, पोलीस शिपाई कदम यांनी पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना उर्से टोलनाक्याजवळ जाऊन सापळा रचून शितापीनं हा कंटेनर ताब्यात घेतलाय। त्यामध्ये राजाराम गंगाराम गायके वय 37, राहणार काळेवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर, हरपीसिंग धरमसिंग बदाना वय 42 वर्ष, राहणार विराज रेसिडेन्सी, वेस्ट ठाणे हे इसम मिळून आले। सदर इसमांना कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले। त्यावर पंचनाम्याअंतर्गत सदर कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये ओलसर रक्तचंदनाचे लाकडांची ओंडके मिळून आले। त्यांच्याकडे रक्तचंदनाचे लाकडांची ओंडक्यांबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र, बिल, चलन नसल्याचं आढळून आलं। त्यावर सदर कंटेनर ताब्यात घेऊन मोजमाप केले असता सदर कंटेनरमध्ये 11 टन 490 किलोग्रॅम वजनाचे 8,61,75,000 रुपये किमतीचे रक्तचंदनाचे लाकडांचे ओंडके मिळून आले। त्यावर सदर रक्तचंदनाच्या लाकडांचे ओंडके तसंच 50 लाख रुपयांचा कंटेनर व ट्रेलर असा एकूण 9,11,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींविरुद्ध शिरगाव परंदवाडी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे सदरचा माल कुठून आला, कोणाकडून आणला तसंच ते कोणाकडे घेऊन जाणार याबाबत अधिक तपास चालू आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, आशिष बनकर, नितीन लोखंडे, पोलीस हवालदार गडदे, पोलीस नाईक गणेश कोकणे, अमर कदम, हर्षद कदम, अमोल गोरे, मोहसिन आत्तार यांनी केली आहे। आमचे पिंपरी चिंचवड शहराचे माननीय पोलीस आयुक्त विनय चौबे साहेब यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणतेही इलिगल ॲक्टिव्हिटी किंवा कोणतेही इलिगल वाहतूक झाली नाही पाहिजे याबाबत आम्हाला गुन्हे शाखेला कारवाई करण्याबाबत आदेश दिले। त्या अनुषंगाने त्याबाबतची माहिती काढत असताना आमचे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे SI खांडे लोखंडे यांना काल रोजी गोपनीय बातमी मिळाली की पुणे मुंबई महामार्गावरून एक कंटेनर पास होतं, त्यामध्ये काहीतरी इलिगल वस्तू त्यामध्ये आहेत। त्यावरून आम्ही मग उर्से टोल नाका या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला असता। सदर ट्रॅपवर आम्हाला कंटेनर क्रमांक MH43 742 हा जो कंटेनर आहे हा आम्हाला उर्से टोल नाका इथे मिळून आला। त्यामध्ये 2 इसम, एक चालक आणि त्यासोबत एक इसम मिळून आला। त्या चालकाचं नाव रामदास गायके आणि दुसरा जो इसम आहे त्याचा हरप्रीत बदाना। या दोघे इसमांना सदर कंटेनरबाबत व तो कंटेनरमध्ये आतील मालावर चौकशी केली असता ते संशयास्पद उत्तर देऊ लागले। त्यामुळे कुठल्याही त्याबद्दल त्यांच्याकडे मालाचे बिल, चलन किंवा कुठलेही काही त्यांच्याकडे कागदपत्रे मिळून आले नाहीत। त्यावर मग आम्ही पंचांसमक्ष सदर कंटेनर सदर ठिकाणी चेक केला असता, खोलला असता पंचनाम्याअंतर्गत। त्यामध्ये आम्हाला रेड सँडलवूडचा बराच मोठा साठा मिळून आला। त्या साठ्याबाबत त्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे कुठलेही प्रॉपर उत्तर नव्हते, कुठलेही कागदपत्रे मिळून आले नाही। त्यावर आम्ही त्या दोघांनी इसमांवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यात त्यांना अटक केलेली आहे। असं त्या कंटेनरमध्ये जवळपास 12 टन हा रेड सँडलचा साठा मिळून आलेला आहे आणि त्याची मार्केट प्राईज अंदाजे आमची 9 कोटीच्या आसपास त्याची प्राईज आहे। आणि सदर ह्याच्याबाबत जो आम्ही माल जप्त केला हा माल कुठून आला आणि कुठून आणला आणि कोणाला नेणार होते याबाबतचा आम्ही सखोल तपास करीत आहोत। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, पुणे।